तुम्हाला माहित आहे का, भारतात जन्मलेला बौद्ध धम्म हे श्रीलंकेत कसा पोहोचला आणि श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र कसं झालं? आज श्रीलंकेमध्ये 72% लोक हे बौद्ध आहेत. श्रीलंकाच नाही तर जगभरातील अनेक बौद्ध राष्ट्र हे भारताला तीर्थक्षेत्र मानतात आणि भारताकडे सन्मानाच्या दृष्टीने बघतात. त्या काळी अखंड भारताचा सर्वात मोठा राजा सम्राट अशोक याने भारतीय बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करण्यासाठी अनेक बौद्ध भिक्खूंना जगभरामध्ये पाठवले होते. तसेच त्यांनी आपला पुत्र महेंद्र थेरो जो नंतर बौद्ध भिक्खू झाला होता याला श्रीलंकेला पाठवलं. विशेष म्हणजे महेंद्र थेरो ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेतील मिहिंतले पर्वतावर पोहोचले. तेव्हा श्रीलंकेचा राजा देवानांपिय हा शिकारीसाठी जंगलात आला होता. राजा हरणामागे धावत असताना अचानक एक आवाज आला, राजन थांबा. राजा थांबला. त्याने वरी बघितले. तिथे भगव्या वस्त्रात भारतीय बौद्ध भिक्खू उभे होते. पुढे महेंद्र थेरो यांनी राजाला चूल हत्ती पदोम सुट्टातील उपदेश केला. राजा प्रभावित झाला. त्याने धम्म स्वीकारला आणि हा क्षण श्रीलंकेच्या इतिहासातील खूप महत्वाचा क्षण ठरला. पुढे अनेक लोकांना धम्म आवडू लागला. ते संघात सामील होऊ लागले. बघता बघता श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र झालं. आज 2200 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी श्रीलंका आजच्या या दिवसाला स्मरण करते आणि आजच्या दिवसाला अनुसरून तिथे मोठा उत्सव देखील साजरा केला जातो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं